चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका। तसेच आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। सुमित पाटील, आतिश पाटील आणि निलू मात्रे तसेच किरण मात्रे यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या। चला सलामीवीर मैदानामध्ये एंटर करा। आज बघा कुठल्या प्रकारचा वेळ आपण दौडू नका विनंती करतोय आयोजकांच्या वतीने, कारण अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामना आपल्याला बरोबर 4 षटकांचा कसा खेळवता येईल याकडे आपण लक्ष देऊया आणि त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा। नितेश पाटील यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज आहे। श्री चिनार माता पिंपळनेर संघाने या चषकावर नाव कोरलं, चॅम्पियन पदाला गवसणी घातली। तर नितेश पाटील पिंपळनेर चा एक उत्कृष्ट समालोचक आहे आणि माझे खास मित्र आहेत। त्यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार या संघाला दिला जाईल आणि त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। नितेश पाटील, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। चला क्षेत्ररक्षण लावलं जात आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानावर बघायला मिळते। तुषार ठाकूर आणि रणजित, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्या विजयासाठी। सर्व संघांना उत्तम जेवणाची सोय पहिल्या दिवसामध्ये उमेश परशुराम गायकवाड यांच्याकडून भोजनाची सोय करण्यात आली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं राजू गजानन गायकवाड याने भोजनाची व्यवस्था केली होती। आज अंतिम दिवसामध्ये शरद गजानन पाटील यांच्याकडून भोजनाची ही सोय करण्यात आलेली आहे सर्व संघांना, प्रेक्षकांना। आणि आचारी सूरज पाटील स्पेशल कुक आहेत, जबरदस्त हे आचार्य आहेत। आचार्य आमचे जामबारी सूरज पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर ठाकराचा पाडा। आता यानंतर बघा, जेव्हा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन येतील तेव्हा चेंडू इथेच सिलेक्ट करायचे आहेत, याची नोंद घ्या। तुमची सिग्नेचर त्यावर करा आपण आणि तेच चेंडू यूज केले जातील, याची नोंद घ्या। वेळ वाया घालू नका। चला सामन्याला आपण लगेच सुरुवात करूया। क्षेत्ररक्षण लावलं जात आहे। खूप सुंदर वातावरण आहे, आल्हाददायक आणि मनमोहक असं वातावरण। निसर्गाच्या कुशीत लपलेली ही क्रीडानगरी श्री चिनार माता पिंपळनेर, बाजूलाच गर्द हिरवीगार झाडी, बाजूलाच अगदी समोर उल्हास नदी, पलीकडे डोंबिवली शहर आणि रेल्वे ट्रॅक, दिवा वसई ट्रेन धावताना पाहतोय, मालगाड्या देखील धावताना। शोले पिक्चरची आठवण होते ट्रेन गेल्यानंतर, जय आणि वीरूची आठवण। खूप बरं वाटते ट्रेन गेल्यानंतर। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू स्ट्राइट फटका खेळलेला आहे, डाऊन द ग्राउंड। क्षेत्ररक्षक दक्ष सुदाम रिंग मध्ये जबरदस्त फिल्डिंग, 30 यार्ड सर्कल मध्ये अगदी स्ट्राइट जबरदस्त फिल्डिंग केली। एक धाव पूर्ण करतोय बॅटर रणजित, ऑफ द मार्क झालेल्या धाव संख्येचा श्री गणेशा सिलसिला धाव संख्येचा सुरू केलेला आता बॅटर रणजित याने टॉस जिंकली। प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ठाकराचा पाडा या संघाने। चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला क्षेत्ररक्षक दक्ष आहे, शॉट मिड विकेटला। एक धाव तुषार पूर्ण करतोय, वैयक्तिक आपलं खातं खोलतोय। धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 2। हवा थांबलेली आहे आणि सकाळचं सत्र थोडंसं धुसर वातावरण बघायला मिळते। पुन्हा एकदा अशोक सज्ज होताना बॉलिंग मार्कवर, चेंडूला येऊ दिले बॅटवर
ड्राईव्ह केलेलं आहे व्ही शेप मध्ये. मिडॉपला थोडस गचाल क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलताना रणजित 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 4. पुन्हा एकदा अशोक सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. C4 कॅप्टन संघाचा संघनायक अशोक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रणजित. बघा गोलंदाजाला बरोबर 55 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. अजूनही तोच स्टॅमिना, तीच एनर्जी, तोच फिटनेस आणि तीच ऊर्जा शरीरामध्ये बघायला मिळते. असं वाटत नाही का हा खेळाडू 40+ क्रिकेट खेळतोय. तसंही क्रिकेट खेळामध्ये वयाला मर्यादा नसते. काल मी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता. वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेले आहेत गोट्या पिंपलघर गावचा. अजूनही काय लाजवाब खेळ करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी देखील करतो आणि फलंदाजी देखील करतो. उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या वाढते धावफलकावर 6. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर अशोक. राईट आर्म ओव्हर द स्टंप. चांगला फटका आहे. लॉफ्ट केलाय चेंडूला. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे काय घडलंय? फलंदाज होते धावबाद. तिसरी धाव घेताना तुषार. आई गाव देवी माझी माऊली. जर अँगल भेटत असेल तर ट्राय करत चला. आता ही स्पर्धा तुम्हाला SSS वाहिनीवरून देखील बघायला मिळेल. चॅनल क्रमांक 712 दूरदर्शन वरून ही स्पर्धा आता प्रसारित केली जात आहे. वेलकम राहुल म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 स्टार मूवीचे स्टार आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॉलर दुसऱ्या षटकासाठी आता विष्णू सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. कंट्रोल बॉलिंग केली अशोक याने. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. ऑन साइडला तटवलेला आहे चेंडूला. 1 धाव पूर्ण करतोय रणजित. धावसंख्या वाढते धावफलकावर 9. पवन स्ट्रायकिंग एंडला असेल. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे पवन ठाकूर. 2 दिग्गज संघांमधील सामना. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे आणि रॅडिकल ठाकराचा पाडा असा विद्यमान सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा विष्णू सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. षटकातील नेक्स्ट बॉल. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता पण एसटी रक्षकाने तिथे चुकी केली. कदाचित धोका निर्माण झाला असता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावपल तारांबळ बघायला मिळते. दौडते रहो भागते रहो आणि तिसरी धाव देखील पूर्ण. पंचांचा 22चा इशारा येतो आणि व्हाईटचा इशारा देखील आलेला आहे. 22 प्लस व्हाईट म्हणजे 3 अधिक 1 अशा 4 धावा धाव फलकावर जोडल्या जातील. म्हणूनच मी सकाळीच या गोष्टीचा उल्लेख केला होता की संयम ठेवणे देखील खूप महत्त्वाचं असते क्रिकेट खेळामध्ये. संयम ठेवणे इतकं सोपं काम नाही. त्याविषयी नंतर माहिती मी देईनच.
धावसंख्या आता या चौकाराच्या मदतीने 13 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडूला हलक्यात स्लाइस केलेला आहे. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा रणजित पूर्ण करतोय. रणजित मात्र खूप छान क्रिकेट खेळाचं प्रदर्शन करताना या सामन्यामध्ये त्याचा रोल तो खूप चांगल्या पद्धतीने पार करताना आपल्या संघासाठी धावसंख्या वाढते. धावपलकावर 15. दिवावसई ट्रॅक वरून जाताना हे पाहू शकता तुम्ही. चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे व्ही शेप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. जबरदस्त फिल्डिंग बिंदूद्वारा क्विक थ्रो केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात रणजित याने. रणजित मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतोय. चांगली रणनीती त्याची बघायला मिळते. खूप चांगला धावतोय खेळपट्टीवर. धावसंख्या वाढते. धावपलकावर 17. रणजित किती धावांवर खेळतोय? 11 धावांवर खेळतोय. बघा 4 वेळेला दुहेरी धावा पूर्ण केल्यात आणि 3 सिंगल. म्हणजे याला म्हणतात तंत्रशुद्ध आणि टेक्निकल खेळ. जोरदार अपील आणि फिंगर अप. फलंदाज पायचीत बाद. सतरा धावा धावपलकावर गडी बाद झाल्या 2. रणजित आत्ताच बाद होताना आपण बघितला पायच्या स्वरूपामध्ये ज्याने 11 धावांचं योगदान दिलं. विष्णू पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर नितीन, टीमचा सरसेनापती. चांगला फटका आहे. मिटॉनच्या डोक्यावरून खेळलेला आणि लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू येतोय. जबरदस्त फिल्डिंग सुदामद्वारा. फक्त एकच धाव मिळेल नितीनला. धावसंख्या वाढते. धावपलकावर 18. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर विष्णू. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. उडवलाय चेंडूला. हवाई फायर. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. यूज मॅक्झिमम यूज 6. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा जवळा. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा. भरपूर अंतर होतं पाठीमागे. जवळजवळ 2 ते 3 फूट. अंदाज घेता आला नाही लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला. भले कॅच नसती झाली पण तो अडला तरी असता चेंडू. पण प्रयत्न खूप छान केला होता सुदामेने. आणि पवनचा हॉट फेवरेट सिक्सर आपण बघितला. षटकाराच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा 24. या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या विष्णूने. 1 गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर दीपक सज्ज होईल. एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आरसीपी हायवे दिवे या संघाचा. अगदी बरोबर. मला आजही आठवते की याच मैदानावर त्यांनी 50 देखील ठोकलेली आहे दीपकने. बघूया आता गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतोय.
आणि राजू पाटील मला आठवते ह्याच मैदानावर त्यांनी चषक जिंकण्याचा भिंग पराक्रम केला होता. दीपक पाटील ज्यांचा स्वर्गवास झालेला आहे. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवामधील एक जबरदस्त खेळाडू होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चेंडूला स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे प्रदीप होता क्षेत्ररक्षक. चेंडूला उचलणार फेकणार वेल होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याची धावसंख्या वाढते. धावपलकर 26. धावा खूप चांगल्या बनलेल्या आहेत. विचार केला तर जबरदस्त धावगती मेंटेन ठेवण्यामध्ये यश आले आतापर्यंत रॅडिकल ठाकरदापाडा या संघाला. दीपक उलटा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 1 धाव पूर्ण केली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. आणि सिंगलने धावसंख्या वाढते. धावपलकर 27 27. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपक. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. डॉट बॉल. फंटास्टिक डिलिव्हरी. निर्धाव चेंडू जातोय. धावा कायम. धावपलकर 27 27. चेंडूला ऑन साइडला फक्त हलक्याने टर्न केलेला आहे. 1 धाव मिळेल पवनला. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज झपाटला होता चेंडूवर. सिंगलने धावसंख्या 28 28 धावा धावपलकावर. काय गोलंदाजी करतोय दीपक तिसऱ्या षटकामध्ये. तसेही आपण जर विचार केला तर लकी ग्राउंड आहे. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचा जर विचार केला तर फिल्डिंग मध्ये आता बदल करताना इथून जेवढ्या जास्त धावा येतील राजू पाटील तेवढ्या संघासाठी खूप लाभदायक आणि फायदेशीर असतील. रॅडिकल ठाकरदापाडा संघाचा विचार केला तर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण भन्नाट वेग होता या चेंडूवर. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पॅडवर जाऊन चेंडू आदळला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम आहेत. धावपलकर 28. खाली राहिला होता चेंडू. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय दीपक. ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते. हुक केलंय चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावांसाठी चौकार. च्या समाप्तीनंतर धावा आहेत. धावपलकर 32. नितीनने 1 चौकार लगावलेला आहे. वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. पवनने एक उत्तुंग षटकार पेश केलेला आहे. त्याने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक तो 7 धावांवर खेळतोय. अंतिम षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सुदाम. भरोशाची जोडी खेळपट्टीवर आहे. पवन आणि नितीन. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. खूप जबरदस्त गोलंदाजी केली ती दीपक याने. चांगला फटका आहे. ऑन द ऑफ खेळलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. जबरदस्त फिल्डिंग विष्णूद्वारा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करते पवन. धावसंख्या वाढते 34 34. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सुदाम.
ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. प्ले अँड मिस. खूप चांगला चेंडू. धावा स्थिर धावपलकावर. 34. पुन्हा एकदा सज्ज होताना सुदाम बॉलिंग मार्कवर. खोदून काढलेल्या चेंडूला ब्लॉकआउट मध्ये चेंडू होता. यॉर्कर चेंडू एकाने सोडलं, दुसऱ्याने पकडलं. तोपर्यंत वेल होती फलंदाजाकडे फक्त एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते 35. अंतिम षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर सुदाम. पिंपळनेर गावाच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू सेफ लँड होते. चेंडू येते डीप मिड ऑनला. तोपर्यंत वेल होती बॅटर नितीन याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते 37. 37 धावा. पुन्हा एकदा सुदाम चांगली गोलंदाजी करतोय अंतिम स्लॉग ओव्हर मध्ये. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. भन्नाट वेग, एक्सप्रेस डिलिव्हरी. ते तराट चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावा कायम धावपलकावर 37. अंतिम चेंडू इनिंग मधील फेस करेल बॅटर नितीन ठाकूर. मिस टाइम फटका. लिडिंग एज. एसटी रक्षक झेपावतोय. एस्टनच्या मागे चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. थँक्यू डीजे. तर अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावर 37 आणि 38 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवेला. यानंतर जो सामना होईल तो जयदुर्गा सुरई आणि जय हनुमान टेंबवली. त्यानंतर गावदेवी पूर्ण आणि जरीमरी माता आलिमघर या संघाने ते आपण जर उपस्थित झाला असाल तर संपर्क साधा. जयदुर्गा सुरई, जय हनुमान टेंबवली, गावदेवी पूर्ण, जरीमरी माता आलिमघर.
तर अशा प्रकारे 4 षटकांच्या अंती धावा जोडल्या 37. रॅडिकल ठाकराचा बडा संघाने प्रथम बॅटिंग करताना 38 धावांचं लक्ष आहे. बघा काय गोलंदाजी केली. बॉलिंग ॲनालिसिस आपण जर बघितली तर अशोकने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. खूप सुंदर गोलंदाजी राहिली. विष्णूने 16 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद करून दिला. त्यानंतर दीपकने 8 धावांचं षटक त्याचं होतं. सुदामने जबरदस्त गोलंदाजी केली. स्लाव ओव्हरमध्ये फक्त 5 धावा देत 1 गडी बाद केलाय. बॅक टू द क्रिकेट नाव. सलामीची जोडी खेळपट्टी सुदाम आणि दीपक. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट. 4 रन्स. धावसंख्या वाढते. धावफलक 5. P1 षटक. पॉवर प्लेचे षटक. विकास पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय विकास. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल डावखुरा बॅटर दीपक. कट केलेला आहे चेंडूला. चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेकडे अतिशय वेगाने. सीमारेषेला जाऊन चेंडू धडकला. चौकार. ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलक 9. पुन्हा एकदा हुक केले चेंडूला. शपलवून फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. फाईन फटका. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. ब्युटिफुल शॉट. 4 रन्स. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलक 13. बॅकफुटला जात असताना चेंडूला स्टिअर केलेला. सेन्सिबल क्रिकेट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. 4 धावा. चौकार. धावसंख्या वाढते. धावफलक 17 आणि प्रकाश दादा म्हात्रे खुश संघाच्या कामगिरीवर. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ सादर करतोय. छोटा तीर वार करे गंभीर दीपक. पुन्हा एकदा स्टिअर केले चेंडूला. सेन्सिबल क्रिकेट. क्लेवर क्रिकेट. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा. चौकार. लगातार 4 चेंडूंमध्ये 4 चौकार पेश केलेले आहेत. क्या बात आहे. अगदी डेव्हिड वॉर्नरचा अंदाज आहे. फलंदाजी दीपक काय धमाकेदार बॅटिंग करतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आफ्टर फर्स्ट ओव्हर
21 रन विदाउट लॉस. टोटल या षटकामध्ये 5 चौकार आले. आय विनिंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते RCB हायवे दिवे पाटील या संघाची. अगदी दमदार कामगिरी राहिली होती दमन नगरीमध्ये. सुपर 4 मध्ये पोचलेला हा संघ. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. सुरुवात जेव्हा तुमची चांगली होते तेव्हा एंड देखील स्वीट होत असतो आणि तेच बघायला मिळालं पहिल्या षटकामध्ये. दमदार कामगिरी RCB हायवे दिव्या संघाची. सुदाम खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर 1 चौकाराचा समावेश. दीपकने 4 चेंडूंचा सामना केलाय, 4 चौकार लगावलेले आहेत. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. 21 धावा धावपलकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकासाठी वसंत येतोय. वसंतला आता चांगली धारदार गोलंदाजी करावी लागेल. मी मगाशी उल्लेख केला होता की हे लकी ग्राउंड आहे RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचा. आपण जर विचार केला तर आणि कामगिरी त्यांची खूप जबरदस्त बघायला मिळते. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर वसंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हुक केले चेंडूला. चेंडू चालले लॉंग लेग सीमा रेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावांसाठी चौकार. जणू काही हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. ज्याप्रमाणे टेलिव्हिजन सेटवर हायलाइट क्रिकेट आपण पाहतात तशा प्रकारचा खेळ सादर करताना सुदाम आणि बॅटर दीपक. पवन थोडेसे नाराज, चिंता बघायला मिळते चेहऱ्यावर. चिंता करू नका, चिंतन करा, टेन्शन घेऊ नका. फक्त हलक्यातने चेंडूला डिफेन्स केलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव पूर्ण करतोय. रिंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कव्हर पॉइंटला 38 सर्कल मध्ये धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 26 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाही. एक जमेची बाजू म्हणजे 26 धावांची वेगवान भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये. खूप लाजवाब खेळ सादर करताना पुन्हा एकदा वसंत सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव जोडली जाईल धावपलकर. खूप चांगला खेळ बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या वाढते धावपलकर 27. सिंगलला डबल मध्ये. डबलला आता निश्चितच खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना चौकार आणि चौकारच बघायला मिळतात या सामन्यामध्ये. आता फलंदाजांना देखील ठाऊक आहे की पूर्णपणे मॅच आपल्या हातामध्ये आहे. हो अगदी बरोबर. अभि नाही तो कभी नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकर प्लस केली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलकर 28. 28 विदाउट लॉस. नन फॉर 28 रन्स इन बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर वसंत. डावखुरा गोलंदाज. वसंतला आता ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. नितांत आवश्यकता देखील आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. पवन झेल टिपतोय आणि मी जे म्हटलं तेच केलं वसंतने. विकेट मिळून दिला. फलंदाज बाद. बाई पेटे नामा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सतत हास्य चेहरा राहुल म्हात्रे तसेच प्रकाशदादा म्हात्रे अतिशय खुश आहेत संघाच्या कामगिरीवर. पहिला बॅटर बाद होतोय सुदाम, ज्याने आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं आणि सांघिक धावा आहेत धावपलकर. 28ला एक खेळाडू बाद. लक्ष्य 38 धावांचं म्हणजे अजून आता विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. इथून मिरॅकल एखादा चमत्कार जादुई गोलंदाजी करावी लागेल. दबाव निर्माण करावा लागेल. न्यू बॅटर सचिन हलक्या हाताने खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. याला म्हणतात हुशारी. क्लेवर क्रिकेट. सिंगल धाव पूर्ण केली आणि क्षेत्ररक्षकावर दबाव आणला. 2 धावा पूर्ण केल्या. 8 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलकावर 31. फक्त आणि फक्त आता इथून विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी सोपं समीकरण पूर्णपणे हावी झालेला आहे. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिव्या संघ जबरदस्त कामगिरी, गोलंदाजी असेल, मग क्षेत्ररक्षण असेल, आता बॅटिंग मध्ये देखील उच्च कोटीचा A1 दर्जाचा ते खेळ सादर करताना फलंदाजी देखील लाजवाब. चेंडूला हुक केलाय, चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट. अतिशय वेगाने ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे, पण प्रोटेक्शन आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलकावर 32. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 32. 6 धावा विजयापासून दूर आहे आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे. पूर्णपणे वर्चस्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दीपक छोटा पॅकेट बडा धमाका काय खेळ सादर करतोय. 4 चौकार त्याने लगावलेत. रवींद्र गायकवाड यांचं शुभ आगमन झालेलं आहे, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू हे प्रोव्हाइड केलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या मान्यवर कक्षामध्ये आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. पुल केलेला आहे चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 36. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू जातोय. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सुदर्शन. फक्त आणि फक्त 2 धावा विजयापासून दूर आरसीपी फाउंडेशन हायवे दिवे. हुक करायचं होतं चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र वारंवार फलंदाज बीट होते. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. योगेश गायकवाड, रवींद्र गायकवाड, शैलेश गायकवाड यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. फक्त हलक्या हाताने खेळलेले आहे. चेंडू जाते शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक झेपावला होता. एकच धाव मिळेल. क्रिकेटची मायावी नगरी पिंपळनेर नगरीमध्ये हा क्रिकेटचा आपण थरार पाहतात. स्वर्गीय पांडुरंग गायकवाड स्मृती चषक 2025 धावांची बरोबरी झालेली आहे. फक्त एका धावेची आवश्यकता विजयासाठी. स्कोर आर लेवल. विजयी धाव आता कोणाच्या बॅट मधून येईल पाहूया. तिन्ही पार्ट मध्ये जबरदस्त कामगिरी बघायला मिळते. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिव्य संघाची क्विकर 1 वेगवान चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजून वाट पाहावी लागत आहे ती आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिव्य संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकामधील एका धावेची आवश्यकता. चेंडूला लॉफ्ट केले आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिव्य संघाने हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. रॅडिकल ठाकरा दापाडा. रेल्वे ट्रॅक वरून ट्रेन जाताना पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन. जेव्हा जेव्हा ट्रेन जाते तेव्हा तेव्हा शोले चित्रपटाची आठवण होते. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन. जय आणि वीरूची आठवण होते. वेलकम रवींद्र गायकवाड, योगेश गायकवाड, शैलेश गायकवाड. आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय.
श्री चिनार माता स्पोर्ट्स मास्टर 40+ पिंपळनेर संघाच्या वतीने. प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर